सामने आपल्याला चालू ठेवायचे 3 अतिरिक्त सामने खतर आज खेळवायचे आहेत। त्यामुळे आम्ही विनंती करू सर्व संघांना की आपण देखील सहकार्य करा आणि पंचांना देखील आम्ही विनंती करू की आपण लगेच ऑन करायचं आहे फिल्डरला। तर आपण मॅच पाहतोय खरं तर इथं जंजिरा जायंट्स आणि अजिंक्यतारा रायडर्स या दोन टीम दरम्यान हा सामना आपण पाहणार आहोत। तर कॉम्बॉक्स मध्ये आमच्यापर्यंत जोडले गेले तर रिव्हॉल्व मात्रे सर जाऊया रिव्हॉल्व मात्रे सरांकडे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। मॅच इज ऑन होतोय। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू यायचे। पहिला बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक आउट ऑफ फील्ड मैदानाच्या आतमध्ये विशू कोहली सरांचा इशारा। यस बॅट्समन इज आउट लेग बिफोर द विकेट। खुन्ने पिनटलीन महेश पाटील महेश जनार्दन पाटील यांचं नाव गाजतं या SPLच्या माध्यमातून। खरं तर आपण पाहतोय सुकापूर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष म्हणून देखील त्यांची ओळख आहे। लक्ष्मी पब्लिक स्कूलचे चेअरमन देखील आहेत। खरं तर सदस्य ग्रामपंचायत पाली देवत सुकापूरचे देखील आहेत। अनेक पद आहेत त्यांच्याकडे आणि खरं तर आपण पाहतोय हाच त्यांचं हे संगीत टायटल सॉन्ग या स्पर्धेवर आधारित तुम्ही ऐकता। पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली। धावसंख्या धावफलकावर 0 एक विकेट। खूप चांगला फटका सजवलाय। अगदी वाट पाहिली आणि लेट कटचा हा फटका डिक्लेअर क्षेत्राकडे जाईल। फक्त मिळेल एक धाव आणि एका धावेनं श्री गणेशा झालाय। धावसंख्येला सुरुवात झाली आहे ती म्हणजेच मॅच सुरू असताना जंजिरा जेंट्स विपक्ष अजिंक्यतारा रायडर्स। आज एकंदरीत 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले। काल मात्र सुकापूर गावातील अगदी घरचे गावचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळाले आणि आज कॉलनीतले खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळत आहेत। खूप चांगली संकल्पना आहे। खरं तर आपण पाहतोय सुकापूर गाव म्हटलं तर या सुकापूर गावामध्ये 40+ संघ देखील खेळला जातो। आज आपण लिजेंड प्लेअर चंद्रकांत पोपेटा यांना देखील तुम्ही पाहता। चंद्रकांत पोपेटा यांनी कधी माझ्या समोर तरी टी-शर्ट घातला नसेल। शर्टावर गोलंदाजी केली अगदी शेवटपर्यंत। आता टी-शर्ट आलेत आपण टेनिस क्रिकेटमध्ये टी-शर्टची कंपल्सरी आहे। हे डिक्लेअर रन आली आहे। सत्यम सर आलेत नक्कीच आमच्या समवेत थोडेसे जॉईंट होतील कारण मित्रांनो आता टी-शर्ट कंपल्सरी आहे। सत्यम सर मोस्ट वेलकम। आज तुम्ही खेळाडूंना मोटिवेट करता खूप चांगलं कार्य आहे तुमचं। एक चांगले प्रशिक्षक आहेत। आज सत्यम सरांना पाहतो आम्ही दरवर्षी या लीगच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत सर्वजण। सत्यम सर जॉईंट होतील चर्चा करतील आमच्यासोबत। परंतु इथे डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळेल। कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही अर्थात डॉट बॉल जातोय। संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण फक्त आणि फक्त 2। तर आज पाहतोय खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण जेवणाचे पूर्णपणे सोय ते आमचे महेश दादा केनियाना ज्ञानेश्वरजी पाटील ज्यांच्याकडून आज पूर्ण सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक असतील सर्व अंपायर्स असतील सर्वांना जेवणाची संधी त्यांचा आपण करूया मनापासून लाख लाख आभार। क्या बात आहे क्या बात आहे। जबरदस्त गॅप मधून टोला परंतु आउटफील्ड थोडी या ठिकाणी बघितली तर खराब त्यामुळे चेंडू ऐन वेळी उसली। जो फटका अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह होताना जर कदाचित उसली घेतली नसती आउटफील्ड थोडं खराब नसताना तर बॉल अगदी सहज सीमा पार झाला असता। परंतु अशा परिस्थितीमध्ये 2 धावा पलून काढल्यात आणि 2 धावेनं धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 4। बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय अर्थातच यस वेल 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 प्लस स्ट्रोक परंतु खराब क्षेत्ररक्षण। आता मात्र हातातून चेंडू निसटला। चेंडू गेलाय सीमा पार 1 बाउन्स चौकार। हो थँक्यू डीजे मास्टर चौकार आलाय। सत्यवान काकडे अजून 10-12 बाटल्या घेऊन जावा। ताण जास्त लागते ऊन आहे नाहीतर मग ज्या पद्धतीनं आपण ऊन खाल्यानंतर काय होतं माहीत आहे उन्हावं भरतात। ऋषीला भरलेत विशू कोहलीला। उन्हात कोहली राजा आहे तो दर्याचा कोहली राजा आहे। उन्हामध्ये होडी घेऊन अगदी समुद्राच्या आतमध्ये जाणं मासेमारी हा त्यांचा व्यवसाय। अगदी आपण पाहतोय आज पंचांच्या भूमिकेत विशू कोहली लिजेंड प्लेअर 40+ खेळाडू।
तर सामन्याकडे पाहिलं ना तर पहिल्याच ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 8. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला कृष्णा. टप्पूचा हा पहिला बॉल चांगला चेंडू होता बघा. टप्पूला गतवर्षी देखील आम्ही पाहिलं खूप चांगली गोलंदाजी करताना. तोच टप्पू आता मात्र या दुसऱ्या षटकाचा स्पेल करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. पूर्णपणे खांद्याचा वापर करतोय आणि चेंडूला थोडी उचली देण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाच्या भूमिकेत तुम्हाला निमेष बाद झाल्यानंतर राज आणि त्याच्यासोबत फलंदाज महेश. हलकस अगदी पाहता लेट कट करण्याचा प्रयत्न केलाय. काय गोलंदाजी टप्पूची पाहायला मिळते. हाही बॉल जातोय डॉट. बॅट्समनच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन मनोज, नॉन स्ट्राईकला राज. मनोज आणि राज ही जोडी, परंतु टप्पूचा हा पुढील बॉल मनोजसाठी. हाफ ड्रॅगरचा बॉल शरीराचा वेध घेतला, अगदी पॅडवर आदळला. पंचांचा इशारा ए लेग बायचा आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढली. बॅटकटच्या स्वरूपात आले. कदाचित असं वाटलं की पायावर, परंतु बॅटला पहिला लागला आणि त्यानंतर पायाला लागला चेंडू. शॉर्ट फाईनकडे गेल्यानंतर एक सिंगल आली आहे. टप्पूचा नेक्स्ट बॉल उचली दिली होती, टॉस केलं बॉलला, परंतु पंच दोष अगदी घोषित करतायत हा वाईट बॉल. स्वैर पुन्हा टप्पूला हा बॉल फेकावा लागेल. वाईट बॉल फेकल्यानंतर अतिरिक्त एक्स्ट्रा बॉल मिळतो. खेळाडूंना खेळण्याकरता धावही मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये एका धावेनं धावफलकावर धावसंख्या वाढत असताना 11 रन्स. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. खूप चांगलं मैदान आपण पाहतोय. ऐतिहासिक मैदान आहे हे सुकापूर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. पुन्हा एकदा मिस टायमिंग झालंय. यष्टीरक्षक झेलखाली जाईल, परंतु तिथे शॉट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आला वेगानं आणि पकडलाय झेल. समाप्त झालाय बॅट्समन राज या खेळाडूचा खेळ. गीत तुम्ही पाहताय अयोध्येला आता सुबक काय मंदिर बनवण्यात आलंय. आवश्यक भेट घ्या अयोध्येला. अयोध्या नगरीमध्ये श्री रामचंद्र प्रभूचं प्राण प्रतिष्ठान सोहळा देखील जल्लोषात साजरा झाला. संगीत चांगलं आलं. गर्व से कहो हम हिंदू है. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे मात्र विकेट मिळाली आहे. टप्पूचा हा बॉल पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपच्या दिशेनं रवाना झाला. अर्थात डिक्लेअर मिळाली एक धाव. एका धावेनं हळूहळू का होईना धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 12 या कड्यावर. संघ जर आपण पाहतोय तर जंजिरा जेंट्स आणि अजिंक्य तारा रायडर्स या दोन टीमचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झालेत. दोन्ही संघ बघा एकमेकांसमोर खेळतायत. दोघांना एक एक पराजय पत्करावं लागलं मागच्या मॅचमध्ये. त्यामुळे आता पराभवाला खचून न जाता चांगली कामगिरी करावी लागेल या दोन्ही संघाला. कोण जिंकणार? एक संघ तर जिंकणार म्हणजे एकाच्या नावावर एक विजय मात्र लागणार आहे. नेक्स्ट बॉल टप्पूचा. हाफ ट्रॅकरचा बॉल हुक केलाय, परंतु तेथे काही उपयोग नाही. तिथे फक्त मिळेल एक आणि एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर आणि एक षटकाचा वाजवी खेळी समाप्त झाला. अर्थात दुसऱ्या षटकाचा खेळ टप्पूचा समाप्त झाला. 2 षटक, धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 13. अग्री कोळ्यांची आई कुलस्वामिनी एकविराईचे संगीत तुम्ही ऐकलात. खरं तर आपण पाहतोय फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करणारा सुयश एक धाव काढून मनोज आणि सुयश हा हवेमध्ये लॉफ केलाय. झेलखाली क्षेत्ररक्षण हो अजून एक झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र धावा काही रोखू शकत नाही. एक सिंगल आली आहे. संघाच्या एका धावेनं धावफलकावर धावसंख्या देखील वाढेल ती 14. बॅट्समन ऑन स्ट्राईक. बॅटिंग करताना तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतोय
सुयश नवीन आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज मात्र आतापर्यंत सिंगल डबल करत संघाला धावसंख्या वाढवण्याचं काम करतोय. सुयश हा मात्र सरळ स्टेट डावीचा फटका केलाय, तिथे एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना सुयशच्या खात्यामध्ये संघाची धावसंख्या हलवार पद्धतीनं 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. मनोज ऑन स्ट्राईक. मनोजनं सरळ लाफ केलाय, गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय, अगदी वन बाउन्स सीमा पार. 4 रन्स. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मिळाली या पद्धतीने आपण जर विचार केला तर 4 धावा. 4 धाव्यानं संघाची धावसंख्या 19 रन. गोलंदाज पंचांना पार करून हाही चेंडू बघा इथे डिक्लेअर क्षेत्राकडे. बघा तिकडे मागचा एरिया पूर्ण डिक्लेअर क्षेत्राकडे जर चेंडू गेल्यानंतर एक सिंगल मिळते, 2 धावा मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 20 ही धावसंख्या. गोलंदाज यश पहिलं षटक फेकलं कृष्णानं, त्यानंतर षटक आलं तप्पूचं. तप्पूनंतर हा यश. म्हणजेच गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि तिसरं षटक सुरू असताना यश गोलंदाजी करतोय. 20 धावसंख्या वाढवावी लागेल. अगदी उच्च तापमानामध्ये खेळली जाणारी स्पर्धा खेळतायत आपण पाहतोय. सर्व आपले अगदी या सुकापूर कॉलनीतले शहरातील खेळाडू. हा चांगला ऑफ स्टंपला बॉल फेकलाय, चांगली लाईन होती, पंचांनी सांगितलं की लाईन ओके आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. तीच म्हणजे आता अर्थातच 20 तिसरं षटक. गोलंदाज यश. समोर मात्र बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल सुयश. हाही समोरनं बॉल थोडासा टर्न करतोय गोलंदाज यश आणि अजून एक डॉट बॉल फेकला जातोय. पूर्णपणे बीट करून सोडलेत फलंदाजांना. पाहता पाहता तिसरा षटक ही समाप्त झाला. या षटकामध्ये अवघ्या 7च धावा आल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 20. 2 गडी बाद 20 धावा. खूप टायटल सॉन्ग तुम्ही पाहताय. हरिभक्त परायण आपले जनार्दन काका पाटील. अर्थातच हा वारसा जपला गेलाय तर वारकरी संप्रदायाचा. अगदी घरामध्ये शुद्ध शाकाहारी सर्व. त्याच्या वेळी आम्ही राजेशजी पाटील महेशजी पाटील यांच्या समोर बसतो ना, नॉनव्हेज नाहीये, फक्त व्हेज, प्युअर व्हेज. व्हेजिटेरियन्स हा फॅमिली तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे हवेमध्ये कॅच होती. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथे मात्र पळून काढल्यात या स्ट्रोकवर तब्बल 2 धावा. 2 धाब्यानं लास्ट ओव्हरमध्ये आपण स्लॉग ओव्हरच्या खेळामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त आतापर्यंत 22. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा 2 विकेट ही खेळी तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंत. बॅटिंग करणारा संघ जंजिरा हा मात्र झेल अगदी अप्रतिम टिपला गेलाय. ज्या चुका अगोदर केल्या होत्या तिथे मात्र चूक झाली नाहीये. विकेट नंबर 3. बॅक टू द आउट.
आणि येस डीजे इज डीजे वाजू दे नाचू दे नाचू दे. क्या बात है क्या बात है. डोरेमॉन फिकॉजू एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या उन्हामध्ये डान्स करणं खाऊ नये आणि ते कपडे घालणं. खूप चांगली मेहनत आहे त्यांची. लास्ट ओव्हर विकेट मिळाला त्यानंतर नवीन बॅट्समन. हो काय परफ्यूम डिलिव्हरी. वेग होता बॅटला ब्रश झाला बॉल. अर्थातच कॉट बिहाइंड द विकेट. विकेट मागून विकेट आल्या पावली माघारी. फलंदाज 5वा जाईल तंबूच्या श्रेयाला. क्या बात आहे. खूप चांगला डान्स तुम्हाला पाहायला मिळते. जंजिरा जेंट्स आता अक्षरशः अडचणीत आलाय. या षटकातला खरं तर काही एका चेंडू किंवा दुसऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल. हवेमध्ये लॉफ्ट लॉफ्ट केलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक. यस विकेट मिळते अगदी अजून एक 7वी आणि पाहता पाहता पूर्वार्धाचा खेळही समाप्त झाला. एकूण धावसंख्या धावफलकावर थांबली गेली फक्त आणि फक्त 22. म्हणजेच निर्णायक विजयासाठी अवघ्या 23 धावांचं लक्ष्य. चला टॉस करा नेक्स्ट मॅच. येस प्रज्योत टॉस करून घेऊया आपण. पुरंदर पॅन्थर्स विपक्ष अर्नाला व्हिक्टोरियन्स या दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. तर 6वी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल पुरंदर पॅन्थर्स आणि त्याला फाईट करेल अर्नाला व्हिक्टोरियन्स. या दोन संघादरम्यान आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे संघनायक चला टॉससाठी व्यासपीठावरती या. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत कारण की आज स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला मिळतं. सर्व सामने वेळेवरती आपल्याला कव्हर करायच्या. त्याच्यानंतर सेमी पाण्याच्या मॅचेस देखील आपण आज कव्हर करणार. त्याच्यानंतर बक्षीस वितरण हा सर्व सोहळा आपल्याला पार करायचा. त्याच्यामुळे प्रत्येक टीम आपण इनिंग वेळेनुसार समाप्त करा. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन तर विश्वजित दादा यांना विनंती करेन की आपण यावा. आपल्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल. नाईट स्पर्धेचे डे नाईट स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक करते आणि त्यांच्या पवित्र शुभासे इथे टॉस केला जाईल. अर्नाला टीमचा संघनायक अर्नाला व्हिक्टोरियन्स टीमच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार आहे. चला आपण यावा. टॉस केला जाईल. अगदी चांगली स्पर्धा पाहतोय. खरं तर SPL सुकापूर प्रीमियर लीगचा धमाका सरपंच चषकाचे क्रीडांगण 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मॅच क्रमांक 6 एका साईडला पुरंदर पॅन्थर्स आणि त्याला फाईट करेल अर्नाला व्हिक्टोरियन्स. या दोन संघादरम्यान इथे टॉस होतोय. इट्स अ कॉल. टेस्ट टॉस जिंकला पुरंदर पॅन्थर्स टीमना. निर्णय काय असेल दादा? फक्त निर्णय कळवा तुम्ही. चला लगेच मॅच थांबली जाणार नाही. बॅट्समन का उतरत नाही? तर पेंडिंग निर्णय. डोरमन चल बॅट्समनला घेऊन जा. चला लगेच सलामीर. 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जा कारण की आज टोटली 12 सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे. त्याच्यानंतर बक्षीस वितरण देखील करायचं. त्याच्यामुळे प्रत्येक टीम आपण वेळेनुसार आपले इनिंग समाप्त करा. आपण सज्ज राहा. फलंदाज देखील सर्वांना विनंती करेन की आपण अगदी वेळेवरती इनिंग समाप्त करा. चला सलामी चिचोडे मैदानात दाखल झाले. चला सोडून या पिकोजी. बस झालं जास्त नको. लवकर लवकर घाई करावी लागेल. ऊनही तेवढंच आहे. तापमान जास्त आहे आणि मॅचेस लवकर वेळेत समाप्त करायचे आहेत.
वर आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 23 धावांचं लक्ष आहे. आपण पाहत आहोत सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषक 2025. चांगला चेंडू, या चेंडूची फेकी करावी लागेल गोलंदाज राजला, कारण फक्त 23 धावांचं लक्ष आहे. 23 धावा म्हटलं तर प्रत्येक षटकामागे 6-6-6 अशा धावा जरी आल्या ना तरी मी म्हणेन अजिंक्य तारा रायडर संघ विजयी होऊ शकतोय. असा एक लो स्कोरचा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळी लो स्कोरचे मॅच असतात ना तेवढे हाय व्होल्टेज देखील होत आहेत. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस, संडे, आणि या रविवारच्या दिवशी मात्र हे संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला, स्टेट ड्राईव्ह. एक 30 यार्ड सर्कलमध्ये एकच धाव मिळाली आहे. आज रविवार म्हटलं बऱ्याच ठिकाणी साखरपुडे, लग्न सोहळा, हल्दी कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आज काही प्रेक्षकांची देखील थोडीशी कमी पाहायला मिळते उपस्थिती. एक सिंगल आली आहे, हमेच टायमिंग स्ट्रोक, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोणी नसेल. हा चेंडू डिक्लेअर क्षेत्राकडे जातोय. एक सिंगल पुन्हा एकदा आली आहे. धावसंख्या धावफलकावर 1-1-1 करत अवघ्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. घाई कोणती केली जाणार नाही, परंतु हा पॉवर प्लेचा ओव्हर आहे. कदाचित फलंदाजांनी या पॉवर प्लेचा फायदाही उचलणे गरजेचं आहे. ज्यावेळी जास्तीत जास्त डिफेन्सिव्ह खेळला तर नंतर शेवटपर्यंत कदाचित मॅचला कलाटणी मिळू शकते. असा हा सामना सुकापूर नगरीमध्ये, सुकापूर गावामध्ये आज आपण ही स्पर्धा पाहतोय. सुकापूर गाव म्हटलं तर नेहमी जिथे भक्ती सागराला येतो महापूर वारकरी संप्रदाय, आणि हा एक झेल फ्लाय स्लीपला इथे पकडला जाईल झेल. पहिली विकेट प्राप्त झाली आहे. बॅट्समन यश आणि सोबत असणारा अनिकेत जाईल तंबूच्या आश्रयाला. बहुत ही अच्छा डांस करत वा. आणि खूप एंटरटेनमेंट, खूप मजा घेत आहेत, कारण सुकापूर प्रीमियर लीग त्यासाठीच आहे. खरं तर बरेच उत्तर भारतीय देखील या लीगमध्ये सहभाग घेत असतात आणि खूप मजा करत असतात, खूप एन्जॉय घेत असतात याच सुकापूर नगरीमध्ये. आज आपण पाहतोय ही स्पर्धा इथे पाहायला मिळते. अर्थातच विकेट आलाय पहिला, त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानात आलाय, तो म्हणजे बालाची यष्टी उद्ध्वस्त केली आहे गोलंदाज राजनं. क्लीन बोल्ड, बाला बॅक टू द आउट. तू चल मैं आया अशा परिस्थितीमध्ये देखील हा फलंदाज आल्या पावली माघारी परतताना तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थातच बाला नंतर फलंदाज येतोय प्रेम. 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 4 करायच्यात अवघ्या 23 धावा, परंतु त्या 23 धावा काढण्यासाठी देखील खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज राजनं टिचून मारा केलाय, भेदक मारा केला, आणि त्या माऱ्यासमोर हे फलंदाज अक्षरशः हतबल झालेत. हे फलंदाज आता नांग्या टेकताना पाहायला मिळत आहेत. आता खरं तर आपण पाहतोय फक्त धावसंख्या धावफलकावर 4, 2 गडी बाद. ज्या करायच्या होत्या षटकामागे 6 त्या आल्या फक्त 4. आता गोलंदाज नवीन येतोय निमेश. कशा प्रकारची गोलंदाजी करेल निमेश, आपल्या संघाला सावरेल का? ओ लवली बॉल झपकन आतमध्ये आला. जसा चेंडू पडला, चेंडू स्क्रीट झाला, समरिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडू खाली राहिला आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर. बघा लो स्कोरचा मॅच, मी म्हटलं की कधी कधी डोकेदुखी ठरतात असे लो स्कोरचे सामने, आणि तसंच चित्र पाहायला मिळत आहे. जंजिरा जेंट्स टीमचा गोलंदाज. हाफ ट्रॅकरचा बॉल, शॉट अँड पूल, परंतु अनसक्सेसफुल. हा ही विकेट मिळतोय, फलंदाज होईल झेल बाद.
क्या बात आहे, जय शिवराय. खूप चांगलं संगीत मित्रांनो, ऊर्जा देणारं हे संगीत. धरती आभाला शिवाय झाकत नाही, वादल पर्वताशिवाय कापत नाही. आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो, शिवरायांशिवाय कोणापुढे झुकत नाही. जय शिवराय. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता. डीजे मास्टर नितीन डुंद्रे यांच्या माध्यमातून खरं तर हे साऊंड सिस्टम तुम्ही ऐकता. खूप चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहेत आज या भगवमय वातावरणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुकापूर, आणि या सुकापूर नगरीमध्ये खरं तर हा मॅच थोडासा रंगतदार, लो स्कोरचा सामना, हाय व्होल्टेज होईल का? निमेशचा हा बॉल चांगला होता, परंतु अगदी अप्परकट खेळलाय फलंदाज. तिथे नियोजित क्षेत्र आहे. डिक्लेअर 1 रन मिळेल. धावसंख्या धावफलकावर 5, गडी मात्र बाद झाले 3. करायचे आहेत 23 रन, परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा धावफलकावर लागत आहेत. 3 गडी बाद झाले आहेत. कमालीची गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आज गोलंदाजी करणारा संघ जंजिरा जेंट्स आणि अजिंक्य तारा रायडर्स असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. इथे आम्हाला थंड्याची व्यवस्था केली आहे आयोजक कमिटीच्या वतीनं, त्यांचंही मनापासून आभार. हा चेंडू सरळ अगदी सीमारेषेच्या लगत काय चाललंय, थोडंसं कन्फ्यूज झाला, साचपडतपणा पाहायला मिळाला आणि विशू कोहली सरांनी लगेच इशारा केला, येतोय चौकार. आणि इथे चौकारानं आता धावसंख्या बरीच थांबली होती ना, ती पुढे गेली. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरपर्यंत आता 9 धावा फरकावर लागले आहेत. 9 रन्स. आडव्या पाडणे केल्याचा प्रयत्न. चेंडू अगदी 30 यार्ड सर्कलमध्येच, म्हणजे वर्तुळाकार क्षेत्रामध्ये चेंडू थांबला जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता टोटल 10 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 13 धावा कराव्या लागतील. येणारा 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. हवेमध्ये लॉफ केलाय, गरज नव्हती, विकेट गेलेत. यस, हात वगैरे पुसलेत आपल्या पॅन्टला आणि मात्र झेल एकदा निसटला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये टेपलाय. विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. चार गडी बाद झालेत. आता नवीन बॅट्समन विक्रम मैदानात आलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल फक्त आणि फक्त 10. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12-13 हे समीकरण. आज मित्रांनो आपण पाहतो या किल्ल्यांच्या नावानं प्रत्येक संघ मैदानावर खेळतोय. शिवाजी महाराज मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जाणारे माझे राजे, अर्थातच भोसले कुळातील राजाने विजापूरला आदिलशहा विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केला. अवघ्या 16व्या वर्षात रायरेश्वरीच्या पिंडीवर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि शपथ घेतली, हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रीची इच्छा. आणि ते स्वराज्य निर्माण झाले आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 12-13चं समीकरण. अगदी हलकस तटवलंय चेंडू. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता मैदानामध्ये, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागलं. आता 12-13चं समीकरण 11-12 वर येऊन राहिलंय. येणारे 11 चेंडू निर्णायक विजयासाठी. 12 धावा. शॉट अँड पुल, हाफ ट्रॅकरचा बॉल. ओहो, चेंडू गेलाय. या मॅचची हवा निघून जाईल असा फटका 6 धावांसाठी. SPL 6. आज आपण पाहतो व्यासपीठावर आमचे मनोजजी जाधव. खरं तर ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये देखील खूप नाव कमवलं, सामाजिक कार्याचा वसा जपणारी ही व्यक्ती, अर्थातच थोर महापुरुष महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व सांभाळणारी आणि जोपासणारी ही मंडळी. आज जाधव साहेब आपलं ही मनापासून हार्दिक स्वागत करेन.
इथे मात्र डॉट बॉल गेलाय. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित, ती म्हणजेच पाहायला मिळते षटकारानंतर 17 धावा. षटकारानं मॅचची हवा तर निघून गेली, परंतु हा गोलंदाज त्यानंतर 2 बॉल डॉट फेकतोय. 23 करायचे आहेत, म्हणजे उरल्यात आता फक्त या मॅचमध्ये एकंदरीत 6 धावा. 6 धावा अजूनही कराव्या लागतील. 4 चेंडू फेकून झालेत. 8 बॉल 6 रन्स. पुन्हा शॉट अँड पुल. इथे इलिमिनेशन कमी आहे की काय? हो, लवली कॅच. मॅच मध्ये कमबॅक केलंय. जरी षटकार आला असला ना साहिल या ठिकाणी बॅट गोलंदाजावर, तिथे मात्र या सचिननं कमबॅक केलंय. अजून एक विकेट. विकेट नंबर 5. बॅक टू द आउट. तीन डॉट. अजून एक डॉट फेकला तर मात्र शेवटपर्यंत मॅच जाईल. फारच शॉट परंतु त्याचा उपयोग नाही झालाय. अजून विकेट. आजी सहज देतो टप्पे बॉल आणि ते भिरकावून देताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल. विकेट नंबर 7. बॅक टू द आउट. टपका रे टपका और एक टपका. आता मात्र मॅच मध्ये देखील येईल मजा. 6 बॉल 6 रन. 6 चेंडू 6 धावा. बघा लोस्कोरचा मॅच मी सांगितलं सुरुवातीला की हाय व्होल्टेज होऊ शकतोय, कारण असे अनेक सामने झालेत कधी कधी लोस्कोरचे मॅच घाम फोडताना. पुरंदर पॅन्थर्स टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेक्स्ट मॅच असेल अर्नाला विक्टोरियन्स. तुम्ही बॅट्समन रेडी ठेवा. अर्नाला विक्टोरियन्स तुम्ही खेळाडू कक्षाजवळ जा आणि जसा हा मॅच संपेल ना पुरंदर पॅन्थर्स टीम तुम्ही मैदानात उतरायचं आहे. टप्पू येतोय नॉन स्ट्राईकला. टप्पू स्ट्राईकला टप्पू आहे. 6 बॉल 6. हा ओव्हर झालाय बरोबर. प्रेम येतोय स्ट्राईकला. पहिल्या बॉलवर 1. आता टप्पू येईल स्ट्राईकला. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावा. मॅच मध्ये खूप रंगतपणा वाढली आहे. अमितजी जाधव या मॅचचा आनंद घेताना देखील आपण पाहतोय. खरं तर व्यासपीठावर आमची सर्व मंडळी. आणि मॅच जर डिफेन्स केल्या गोलंदाजाने तर सत्यम सर यांच्याकडनं 1000 रुपये दादा पाटील. खरं तर या प्रितेश मोरे यांच्याकडनं 500. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅच डिफेन्स केली ना या ठिकाणी जंजिरा जेंट्स तुम्हाला 1500 रुपये एकूण मिळतील. सत्यम सर आणि प्रितेश दादा यांच्याकडनं 500. सत्यम सर 1000. 5 बॉल 5 रन्स. टप्पू ऑन स्ट्राईक. टप्पून काय फटका सजवलाय, ग्लान्स केलाय, हलकासा कलाईका वापर आणि तिथे मिळाल्या 2 धावा. बघा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. टप्पूने सांगितलं की मी आता या ठिकाणी शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करेन. जी माणसं पायानं चालतात ते अंतर कापतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येय गाठतात. ध्येय गाठायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारची तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. आता चेंडू उरले 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. मागचा मॅच रंगतदार पाहायला मिळाला. मागचा सामना देखील अगदी हृदयाचे ठोके चुकवणारा पाहायला मिळाला. 4-3. टप्पू टप्पू छा गए गुरु. टप्पून ठोकलाय खणखणीत अगदी आमचे महेशदादा पाटील यांच्या बॅनरच्या वरून 6. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रिवाज सर. आणि नक्कीच या सामन्यातला सामनावीर आम्हाला गुणलेखन आम्हाला माहिती देतील.
ज्या गोलंदाजाने शेवटचा ओव्हर फेकला, अक्षरशः 4 विकेट स्लॉग ओव्हरमध्ये देत ओव्हरमध्ये 4 विकेट आणि फक्त 2 धावा. याच तुम्हाला प्रेमात पाडणारा प्रेम ठरतो या सामन्यातला सामनावीर. तर अभिनंदन प्रेम